अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि पुढच्या 36 तासांमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता। मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छीमारांना आवाहन। मुंबई पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने भंडाऱ्यामध्ये भातपीक भुईसपाट, तर हिंगोलीमध्ये ओढ्याला पूर। आजपासून जोर आणखी वाढण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं। सावंतवाडीमध्ये तब्बल 130 मिलीमीटर तर मालवणमध्ये 114 मिलीमीटर पाऊस। अर्ध्याहून अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंधार। मान्सूनपूर्व पावसाने स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यालाही झोडपलं। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरं आणि दुकानामध्येही पाणी। चिंचवडमध्ये सर्वाधिक पाऊस। वळवाच्या पावसाचे मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 27 बळी। मराठवाड्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाण सर्वाधिक। मराठवाड्यामध्ये वीज अटकाव यंत्रांची कमतरता आणि संख्या वाढवण्याची गरज असल्याच्या सूचना। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधामध्ये आज कोल्हापूर आणि सांगलीतील लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक। कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी सरकारचं पहिलं शिष्टमंडळ आज रवाना होणार। शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला आहे, जगाला सांगा। खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन। ऑपरेशन सिंदूरच्या पोस्टर वॉर नंतर भाजप आयटी सेलच्या अमित मालवियांविरोधामध्ये काँग्रेस तक्रार दाखल करणार। ऑपरेशन सिंदूर हे क्षुल्लक युद्ध, खरगेंची टीका। तर काँग्रेस पाकिस्तानला ऑक्सिजन देण्याचं काम करत असल्याचा भाजपचा निशाणा। एलओसीवरती पाकिस्तानी सैन्याचं भारताच्या माऱ्यामध्ये मोठं नुकसान। अनेक पाकिस्तानी चौक्या, टेरर लॉन्च पॅड्स भारताकडनं बेचिराख। पाकिस्तानचे 64 जवान ठार। एलओसीवरून भारतीय बंकर्समधनं एबीपी माझाचा रिपोर्ट। ऑपरेशन सिंदूरमध्ये अग्निवीरांचा भीमपराक्रम। पाकिस्तानी सैन्याला अग्निवीरांनी दिला जोरदार मार। 2 अग्निवीरांचं हौतात्म्य। अशोका विद्यापीठातील प्राध्यापक अली खान मेहमूदाबादच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी प्राध्यापक खान अटकेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा। रात्री उशिरा फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावरती सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल। हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आणि फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।